झाडावरी चढ कडू कारल्याचा येल झिम्म मना मंदी चाल ऊन पावसाचा खेळ सुख दळीता कांडिता जात्यावरी येती ववळा दूध जाता उतू तू वठी फुटल्या ग शिव्या वडाळ भवानी पिळ्या भोपळ्याचं नात शरबती गवा संग किड रगडीत जात झगड्यात माया लपे सवन्यारी खट्टी मिठी जीवा भावाचा गुंताळा कवा कट्टी अबट्टी कवा कट्टी अबट्टी कवा कट्टी अकट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी. तुझा फोन. थँक्स. कोणीतरी तो प्रतीक का कोण फोन करत होता. मिस पूर्वा बोराडे, आम्ही तुमचा PhD रिसर्च सँक्शन करतोय. तुझा विषय सायकोलॉजीचा आहे, त्यामुळे धनंजय पठारे हे त्यासाठी सर्वोत्तम गाईड ठरतील असं आमच्या तिघांचंही मत आहे. आता तू रोज त्या धनंजय पठारेच्या घरी जाणार. अगं कसं दिसतं ते सर ते माझे. 55 वर्षाच्या बिन लग्नाच्या बाप्याकडे कस काय जाऊ देतील तुला तुझे आप्पा. अरे खारवाडा जरा. हा आणते प्रांजल तेवढं तेल गरम कर ग. हा मी खार काढते. आणि आज काही कमी नेलं होतं का ग लोणचं तिथं. हा मीच दिलता त्यांना. दादा हा नाही नको. खारात तेल मसाला लय असतो वहिनी. त्यांच्या तब्येतीला एवढा चांगला नाही तेल मसाला. तुम्ही सांगा ना त्यांना जरा समजावून. ते तुमचं ऐकतात म्हणून सांगते मी. बीपीच्या गोळ्या खायच्या आणि एवढा तेल मसाला खायचा कसं जमेल सांगा की तुम्हीच वहिनी. तुम्ही म्हणता ते खरे जाऊ बाई. आपा कुणाचं ऐकतेत का. खर्च तेल घातले लोणच्यात काही प्रॉब्लेम येणार नाही. हा ना आलाच तर तुमचं घरचं मेडिकल आहेच की. अहो ते आहेच की मेडिकल. मी नाही कुठं म्हणतेय. घरचा डॉक्टर नाही ना. अहो आता असं बोलू नये पण उद्या काही बाई झालं तर तो ऍडमिट करावं लागेल ना त्यांना. हा सलाईन लावावी लागेल म्हणून म्हणते आधीच आवर घाला त्यांना खाण्यापिण्यावर. आधीच एवढं पोट सुटलंय त्यांचं. बघा आता पटलं तर तुम्ही घ्या. मी सांगितलं तुम्हाला. त्यांच्या काळजीनच बोलतीये हो मी. अरे आता देता लोणचं का धुवा हात. एवढे डाव वाढते. आले काय रे कापणं चालू होतं काय. नाही मीत काय नाही ते बरणीचं झाकण लय जाम झालतं ना. हे जरा त्याला ती तर्री हा ना जरा. अजून थोडं. अरे खारा संग खाऊन तर पाय जरा. नकोय मला नाही आवडत. तुला आवडत नाही म्हणून गुळ नाही घातला बाबा. खा जरा. मला दुकानी जायचंय नको म्हणलं ना. आई मला वाढ. भाकर देता का जरा कुस करून. हा देते की आपण. डाळ बाटीचा कार्यक्रम नाही झाला बऱ्याच दिवसात. करू की अप्पा. त्याला काय तुम्ही म्हणाल तेव्हा करू. काय लागतंय त्याला. झटक्यात होती डाळबट्टी. बुधवारी करून टाकू. बुधवारी दुकान बी बंद असते. मस्त बुधवारी डाळ बाटीचा कार्यक्रम करायचा. दिवसभर पडी आणायची. बोल ना तू. काय बोलायचं. विसरला का तू. PhD साठी गाईड मिळाला पण तो पुरुष माणूस आहे. ते चालणार आहे का आपणला विचार. तू येडे आहे का ग. त्यांचा मूड बघून विषय काढायला लागेल ना.
डोक्यात पाणी झालंय तुझे. मी बोलतो म्हणलं या. म्हणजे तू कधीच नाही बोलणार. काय चाललंय रे तुमचं? हा नाही काय नाही आप्पा. पप्पी म्हणत होती की डाळ भाटी सोबत चुरमा असेल तर एकदम बेस्ट होऊन जाईल नाही का. असं होय. बर बर. ऐकलं का सुनबाई, डाळ बाटी बरोबर जरा चुरमा बी होऊन जाऊ द्या. हो हा आप्पा करते की. हा. हे कोणाचं ताट आहे? लक्ष्मीकांत भाऊजी. कुठे पत्ता कुठे त्याचा अजून? काय की बा. कुठे गेलता रे तू? दररोजच्या दररोज सगळ्या बरोबर एकत्र न्याहारीला वाजता येत नाही. कुठे गेलता? जरा उशीरच झाला. होय नी टाकाय का? ए, काय विचारतोय मी, कुठं गेलता? आपण तुम्ही नाही का परवा सांगितलं दुकानाचं शटर बिघडलंय तर शटरवाल्याकडे जा म्हणून. मग सकाळी सकाळी तिकडेच गेलो तुम्ही. ते परवा सांगितलं होतं. ते परवाचं काम आज केलं होय. अरे पट्टे, परवाचं काम आज केलं, मग आजचं काम केव्हा करतो? जेवण रोज रोज लागत ना. जेवण तर सगळ्यांनाच लागत. आमच्या मेडिकलचा माल संपला होता ना, तो आणायला गेलते परवा. आमच्या मेडिकलची कामं लय वाढली आहेत बघा. एक दिवस उशीर झाला म्हणून काय होत नाही. हा काम तर झालं ना. समीर, हा आप्पा. उद्यापासून आपल्या कापडाच्या दुकानाच्या शटरचं काम तू बघायचं. हा आप्पा. यांच्या मेडिकलची कामं जरा जास्त वाढली. यांना झेपल असं दिसत नाही. मुन्या इकडे काय ताटात इतकं कधीपासून सोडायला लागला? दादा माझं नाही ते, मग हरीश काकाच. रातच्याला लेट आला तो तर वरतीच जेवला. आई म्हणली ताट घेऊन ये म्हणून खाली आलतो. काय बोलणार आता? मस्त मौलाच राहतो ना इथं. कधी येतो कधी जातो, त्याचं त्यालाच कळतं. घराचं पार हॉटेल करून टाकलंय त्यानं. अरे घरच्यांशी पण कधीतरी दोन शब्द बोलत जा म्हणाव त्याला. तुम्हीच लाडून ठेवलंय. दादा तुम्ही जे काय ते डायरेक्ट हरीश काकाला बोला बरं. मला उगी मध्ये नका पाडू. आता तू शिकव मला. डायरेक्ट बोला. कुणाशी बोला? या शिडीशी. कारण आम्ही जागे असतो तेव्हा हा झोपलेला असतो आणि जग झोपलेलं असतं तेव्हा हे गावभर फिरत असतात. कुणाशी बोला? बोलायला तो दिसला तर पाहिजे. कुठं जातो काय करतो त्याचं त्यालाच कळतं. बरं आपण काही बोलायला जावं तर म्हणतो महिन्याच्या महिन्याला तुम्हाला पैसे देतोय ना, मग मला विचारू नका. आता काय बोलायचं आणि कुणाला सांगायचं? आणि तू काय माझं ऐकत उभं राहिला? जा ते ताट घेऊन आत. पाहिलं नाही? अगं आत्ता टाकलं होतं मी सकाळी. हो आत्ताच. बघ ना मग पटकन ओपन कर ना. आणि मला सांग कसा फ्रेंडशी बोलती. फ्रेंडशी बोलते? अभ्यास करा. अरे काय फ्रेंड बनवून ठेवले रिकाम तिकडे. हा बोल चिंगम. अरे भावड्या कुठे आहे तू? कुठं आहे म्हणजे घरी आणि कुठं? अरे घरी काय करतो? पटकन चप्पल घाल, स्कूटरला किक मार आणि इकडे ये बॅकर टी सेंटरवर. काय रे काय झालं? काय झालं? अरे तुझी ती अनुष्का ती इथे आली आहे. ये लवकर. अनुष्का? आलो आलो. ए, अनुष्का कुठे?
अनुष्का कुठे? हे काय इथं आजच आली नवी कोरी. मुन्ने आल्याशिवाय स्पेशल कटिंग मिळणार नाही म्हणली. काय चेष्टा करता राव, एवढी फाटली ना माझी. काय ऋषभ दादा, तुम्ही पण चेष्टा करायला गरीबाची. गरीब? अरे याचा बाप सारा गावाला कर्ज वाटितो आणि हा गरीब. चहा सांग स्पेशल. 2 साधा. तू नाही पिणार का? 3 साधा आणि 2 क्रीम रोल द्या मला. लय टेन्शन आलंय. मी काय म्हणतो, आपण टायगरला जाऊ, मॅटनीला जाऊ, आशाला. मुन्ने तू एक काम कर, तू अनुष्काला फोन करून बोलून घे, सगळं सेटल करून टाकून आपण. अनुष्काला? पिक्चरला? अरे साध्या मेसेजचा रिप्लाय करेना ती, म्हणे मॅटिनी. तो काहीतरी केला असेल. तुझा फोन? थँक्स. कोणीतरी तो प्रतीक का कोण फोन करत होता. काय केलं मुन्ने? इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ, माझ्याकडे बघ. काही गडबड केली ना तू? खरं बोलायचं मुन्ने. इकडे 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 माझ्या डोळ्यात बघायचं. प्रपोज आणलं ना तू तिला? होय, प्रपोज आणलं ना, म्हणून चिडली ना ती. खरं बोलायचं मुन्ने, खरं बोल. मी कायचा प्रपोज करतो? मग हात पकडला असेल. हात? हा येडा आहे का रे? मग हक केलं असेल. हक म्हणजे मिठी रे. डायरेक्ट तिनंच मला हक केलं, तेही तिच्या घरासमोर, भर रस्त्यात. आजूबाजूचे सगळे लोक पाहू राहिले होते. अरे मग चांगलं आहे ना. ती रुसली काऊन तुझ्यावर? अरे तिनं हक केला आणि यानं किस केला असेल. हे अरे हळू बोलतो का? अरे मी शिक्षक आहे रे, मला सामाजिक प्रतिष्ठा आहे. मला शोभतं का हे हगन किस? लग्नानंतर राजीनामा देणार आहेस ना? काय चेष्टा करू राहील, काय चेष्टा करू राहील? अरे सिरियस मॅटर आहे. माझ्या मेसेजला रिप्लाय करीना झाली ती. काय झालं काय कळेना बाबा. मेसेज केलेत का? केले ना. लास्ट सीन बघ ना. काय नाही दिसत आहे. फोन लाव. नाही उचलत आहे ना. तिला गाडीत हार्ट शेपवाला बलून सापडला माहिती. तुम्हाला म्हणलं होतं हार्ट शेपवाले बलून ठेवू नका, गाडी सजवू नका. मला काय म्हणली माहिती? प्रपोज करणार का म्हणली. तुम्हाला म्हणलं होतं. सॉरी राव, आम्हाला काय माहिती ती एवढी भडकन म्हणून. मग आता र आता तिच्या रिप्लायची वाट पाहिजे आता. शेट आहे बघा, 1 नंबर. काय शेट, बास्का 350 रुपये मीटर कापड आहे. हा बाय, आलो. दादा बोलला का तू आप्पांना? काय दादा, तू हटकून करतो कर. अरे माझ्या PhDच्या गाईडचं. हा 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 बोलतो बोलतो. ए ते टेरिकॉटचं घे, क्रीम कलरचं तिकडून. दादा पप्पी ऐक ना, दुकानात लय गर्दी आहे, एकदम भारी आहे. दुकानात लय गर्दी पप्पे. बस्त्याची पार्टी आली एक श्रीरामपूरून. हा आपणचा मूड बघून विषय काढायला लागल. ऐक ना, दुपारची गर्दी कमी झाली ना, मग बोलतो ना आपणची. चालेल? हा नक्की काढशील का? हा बोलतो. दादा तुला काय वाटतं, चालन का आपण पुरुष गाईड? त्याला काय आलं ना चालायला? अरे ती कविता मला काय म्हणली माहिती का? हा ती म्हणली का एका लग्नाला आलेल्या पोरीला 55 वर्षाच्या बिन लग्नाच्या बाप्याकडे कसे पाठवतील तुझे आप्पा, असं म्हणले. हा ते पण 5 वर्ष. लोक काय म्हणतील, सासरच्यांना काय सांगशील? PhD साठी पुरुष माणूस गाईड घेतला तर PhD राहायची बाजूला आणि भलतेच गोळ व्हायचे, असं म्हणली ती मला. नाही नाही, पॉइंट आहे बरं का तिच्या बोलण्यामध्ये. ते घे. हा घ्या ना, हा बारीतला. हा हा आपण चांगला दिस. दादा ऐकतो ना रे तू? हा 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 ऐकतोय पप्पे. दादा एवढ्या मेहनतीनं PhD सँक्शन झाली
आता उगा एवढ्यावरनं वाद झाले ना तर पप्पी ऐक ना, तू नको ना एवढा विचार करू. हा असं काही होणार नाही, मी आहे ना. आपण समजून सांगू आप्पांना. समीर आप्पा, मी बोलतो आप्पांशी, मी बोलतो, थांब. त्यांना म्हण की बोल रे माझ्या PhD चं. काय करते का अक्का? अरे नागर मोता कुठू राहिले, ताच नुसत्या जळजळ जळजळ करतेत रे, चुरचुर करतेत. अगं ते भेगालाही पडल्या, चल डॉक्टरकडे. डॉक्टरकडे? डॉक्टरची पायरी चढली का तुझी माय आजवर? हा अरे निकम गुरुजींचा नातू तू, तुला काही माहित नाही वय? निकमात कुणी असं हिलाई ती डॉक्टरकडे जात नाही. हा अगं तसं नव्हतं म्हणायचं मला. मग कसं? हा उगा आपलं तेच ते बोलायला लावतो. चल घे कुठं लाग. काय तू पण अक्का ग, आता माझं पोरग लग्नाला आलंय, मला कुठं हे कुटायला लावते? लाज वाटती का काय? हा? अरे बाळ्या, तो पोरग लग्नाला आले ना, मग पाय की त्याच्या लग्नाचं. मी बी तेच सांगतोय अक्का, आता पोरासाठी पोरगी बघायला पाहिजे का नको? मोठा झालाय तो. आता दिसलं बाय तुला? कवाच मोठा झालाय तो. त्याच्या एवढा होता तेव्हा सोनीचा बाप झालतास तू. अगं अक्का, पोरी मिळणं आता एवढं सोपं राहिलेलं नाही आधी सारखं. आणि मी त्याचं नाव आहे ना एका वधूवर मंडळात टाकलेलं आहे. येईनच एखादं सांगावं येईन. ए पोरगी शोधण्यातलाही पसार घाल नको. कुणीतरी पायगण गोतातली येण उरकून टाक पटकन. म्हातारीचं काही खरं नाही रे बापा. अक्का पण तू बघशील, तुला काय होतंय? मी काय म्हणतो अक्का, आता यंदा मुन्नेच्या लग्नाचं बघावं लागेल ना, तर पैसा पाणी बी लागेल. नाही म्हणलं तर 15-1 वर्षानंतर लग्न कार्य आपल्या घरात. हा लगीन थाटातच झालं पाहिजे. हा थाटातच होणार, त्यात काय बी हायगाई राहणार नाही. आता लग्न काय परत होतं काय का अक्का? पण काय म्हणजे या सालात ती जन्मशताब्दी पण आहे ना, ते 2 खर्च. ये पाय बाळू, मुन्याच्या लग्नापेक्षा निकम गुरुजीची जयंती महत्वाची. कळलं काय? निकम गुरुजी नसते तर या नोकऱ्या हा थाट नसता. निकम गुरुजीची जन्मशताब्दी जोरात साजरी व्हायला पाहिजे. अख्खा गाव जेवला पाहिजे. झेंडावंदन पण झालं पाहिजे. निकम गुरुजी नसते तर हे नगर राहिलं असतं इंग्रजांकडं. मुन्याचं लग्न काय करायला नाही? मुन्याचं लग्न पुढच्या वर्षी पण होईल. हे बघ, तुला खर्च झेपत नसेल तर ये घे माया पाटल्या, ये घाल त्या पाटल्या. काय बोलायची सोय नाही भाऊ, सारखं पाटल्या काय दाखवते ग? न परवडायला काय झालं? सगळं परवडल. करू आपण जन्मशताब्दी बी जोरात करून मुन्याचं लग्न बी जोरात करू. एक काम करतो मी आजच आहे ना, चारू, अण्णा, सुनील सगळ्यांशी बोलून घेतो. तू काळजी करू नको. तू बोल सगळ्यांशी, पण कार्यक्रम होणार तुझ्या मनासारखाच होणार. बस का? जाऊ मी आता. चल येतो मी. ये. आप्पा ऐका ना. बोल. काही नाही, ते आपल्या ह्याची अरे ते एकावर एक ठेवणं नीट जरा, एकापैकी करू नका ना. काय म्हणत होता तू? हा ते आपल्या हिची पप्पीची ते PhDच्या तोंडी परीक्षेत निवड झाली ना. बोलली तुझी आई बोलली. पोरीनं नाव काढलं बोराडे घराण्याचं. नाव काढलं. नाही तर आम्ही विलास दुकानात आलं की फक्त शेठ राम 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 म्हणून मान देतात. आणि बाहेर मात्र 4थी नापास अशीच ओळख आहे आमची. पण पोरीनं मात्र लोकांच्या नाकावर टिचून PhD केली. आप्पा बरोबर आहे, PhD एक सोपी नसते. म्हणजे एखादं पोरीनं नगरमध्ये राहून PhD करायची म्हणजे लय अवघड असतं ते. काय अवघड असतं? काय अवघड नसतं. आपण आहोत ना. तू लक्ष देत जा जरा. तिला काय पाहिजे, वह्या पेन्सिल काय पाहिजे काय नाही, तिला अजिबात अडचण नाही आली पाहिजे. लक्ष ठेव जरा.
आप्पा एक अडचण होती फक्त. काय अडचण आहे? म्हणजे तुम्ही म्हणल्याप्रमाणे पप्पीनी नगर मधनच भरला पीएचडीचा फॉर्म. फक्त आता त्याच्यामुळे तिला ते गाईड नगरचाच मिळालाय. धनंजय पठारे नाव आहे. गाईड काय भानगड? गाईड म्हणजे शिक्षक. शिक्षक. आता हिला पप्पीला जायला लागेल त्यांच्या घरी. पीएचडी होईस तर अभ्यासाला जावं लागेल ना. घरी काय जायला पाहिजे? कॉलेजमध्ये शिकता येत नाही? ती काय शिकवणी आहे का दररोज तिथं घरी जायला? पीएचडी आहे म्हणा. नाही नाही आप्पा तसं नाही. आता ते पीएचडी म्हणल्यावर पद्धतच आहे तशी. बेकारच पद्धत आहे म्हणायची. बरं हे जे पठारे म्हणला ना, वय काय याच? हा वय 55 आहे. सिनियर आहे. 55 आहे. मग हरकत नाही. फक्त लग्न नाही झालं त्याचं. असा गुताडा आहे होय. आप्पा काय करायचं मग? म्हणजे पप्पीला पाठवायचं ना त्यांच्या घरी. अहो युनिव्हर्सिटी वाले म्हणालेत की असा गाईड ना अख्ख्या नगर मध्ये सापडणार नाही. पप्पीला पण मदत होईल आप्पा त्याची. अशी अशी पीएचडी होईल बघा आपली पप्पी. आप्पा ऐकताय ना? ऐकतो ऐकतो. एक काम करा, लीलाधरला बोलवा.